Good morning everyone. My name is Manisha Vikram Shindre. Meet my newcomers. This is Neha Tankar. This is Jagriti Mavi. This is Tavisha Savre and this is Samiksha Savre. My college name is Bode Junior College of Arts, Commerce and Science, Kapshi Senapati. I am learning in 11th class. My group name is Biofusion. माझ्या विषयाचं नाव आहे स्वदेशी. स्वदेशी म्हणजे काय? तर आपल्या देशात उत्पादित केलेल्या साधनांचा वापर करणे म्हणजे स्वदेशी होय. स्थानिक वस्तूंना प्रोत्साहन देणे व परदेशी मालावर बहिष्कार टाकणे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात भरपूर प्रमाणात परदेशी गोष्टींचा वापर करत असतो, तर तो आपण टाळला पाहिजे. आपण स्वदेशी वस्तू वापरल्या पाहिजे. त्यामध्ये आपण आपल्या देशात तयार होणारे खाद्याचे कपडे, सौंदर्य प्रसाधने, खडे मसाले, खाद्यपदार्थ इत्यादींचा वापर आपण रोजच्या दैनंदिन जीवनात केला पाहिजे. आपण आपल्या देशात तयार होणारे खादीच्या कपड्यांची निर्मिती गांधीजींनी केली. ही कपडे आपण आपल्या देशात तयार करू शकतो. त्यापासून आपण विविध प्रकारचे कपडे तयार करू शकतो. त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, कुर्ती, शर्ट, बॅग, पॅन्ट तयार करू शकतो. खादीचे कपडे वापरायला आपणच सुरुवात केली पाहिजे. आपणच आपल्या देशाचा ब्रँड वाढवला पाहिजे. परदेशी कापडांचा वापर आपल्याला टाळला पाहिजे. कॉस्मेटिक ही आपण ऑर्गॅनिकच वापरली पाहिजे. त्यामध्ये हळद, कोरफड, रिंट, आवळा, शिकाकाई, खोबरेल तेल यापासून बिना केमिकलचे प्रोडक्ट आपण तयार करू शकतो. विकसित भारत अंतर्गत स्वदेशी आम्हाला एक कल्पना सुचली आहे की वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आपण तोरणे, फुलांचा हार भरपूर प्रमाणात वापर करत असतो. ती फुले नंतरला खराब होऊन जातात. त्याच्यापासून आम्हाला एक कल्पना सुचली आहे की त्या फुलांपासून आपण एक धूपबत्ती बनवू शकतो. ते धूपबत्ती बनवण्यासाठी साहित्य म्हणजे सुकी फुले, कापूर, लवंग हे एकत्रित करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन ते असे दिसल्यानंतर त्याचा कोन बनवून ते सुकायला ठेवलं की सुकून असे दिसते. ह्या प्रकारे आपण धूपबत्ती बनवतो. त्यापासून आपण वेगवेगळ्या कार्यासाठी आपण ही धूपबत्ती आपण वापरू शकतो.